बाईक आणि हे तेच आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक जे हायडन टॅलेंटला प्लॅटफॉर्म देतं, खेळाडूंना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास एक संधी देतं. अजून एक संधी आपण देऊया हनुमान ढोके टीमला. त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी टीम देखील रेडी आहे. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स आपण स्वतः तिकडनं कंटिन्यू करूयात. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देखील ओमकार सर आपण देणार आहोत. मी हर्षदला विनंती करेन, हर्षद या आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं. चला हर्षद आपण या. सारे जमून यार सामना मैदानी रंगणार, सारे जमून येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावान, आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावान. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. हर्षद येतात या ठिकाणी. उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सातपाटी संघाचे ओनर्स या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेन, सनी दादा चौधरी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देतोय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. स्वतः स्पर्धेचे आयोजक प्रतीक दादा देखील उपस्थित आहेत. या सहकारी या आपण सगळ्यांनी या. बंटी दादा परफेक्ट पॉइंट यांच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट, सुरई ऑप्टिशियन शंकर विषय यांच्याकडून एक स्पोर्ट्स गॉगल, बहिर ग्रुपच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आणि आर्किटेक्ट निखिल शेठ जाधव यांच्याकडून रिअल फ्रूट ज्यूस या ठिकाणी अशी अनेक भरघोष पारितोषिक या ठिकाणी देऊन आपण हर्षदला या ठिकाणी सन्मानित करतोय सामनावीराच्या पुरस्काराने. नुकताच या ठिकाणी आम्हाला 7वा संघ जो मिळालेला आहे टॉप 10 मध्ये. वेल प्लेड हर्षद, हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी तुझ्या संघाचा प्रथम या ठिकाणी आपण थोडी हर्षद सोबत चर्चा करू. हर्षद नक्कीच आपण पाहतोय हर्षद कमी बोलतोय, परंतु या ठिकाणी त्याचा खेळ आणि खरं तर आपण पाहतो तिने फॉर्मॅटमध्ये त्याची कामगिरी ही उल्लेखनीय राहिलेली आहे. ओमकार सर आणि आता आपण जातोय सरळ ऑन गोईंग मॅचकडे. तिकडे दोन्ही संघ प्रयत्न करतात. खरं तर आज आपल्याला एकंदरीत जवळजवळ 4 संघ मिळणार आहेत. 6 संघ ऑलरेडी टॉप 10 मध्ये मिळालेले आहेत. 7वा संघ देखील मिळालेला आहे आणि आज आपण पाहिलं तर अजून 3 संघ इकडे मिळणार आहेत. तर याच दरम्यान शुभागमन होताना तुम्ही पाहताय या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक आणि उद्योग क्षेत्रातील, दोस्ती यारी क्षेत्रातील एक मोठं नाव, हसता चेहरा, राजेशाही रुबाब, अर्थातच बदलापूरचा नवाब मयूरदादा पिसेकर. वेलकम दादा, गुड आफ्टरनून. स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. दुपारच्या सत्रात मॅच सुरू झाली आहे मैदानावरती. नंबर 2 जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके आणि त्यांना फाईट करते टीम जानता राजा क्रिकेट क्लब शील्ड. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा व्हाईट बॉल, चौथ्या बॉलवरती आली आहे विकेट. थोडं स्पीडअप करायचं आहे अंपास, काळजी घ्या सगळ्या गोष्टीची. आपण स्कोरर, अंपास, कॉमेंटेटर्स अँड ऑल टीम्सच्या मैदानावरती खेळतात. 25 मिनिटं आपलं टार्गेट आहे, 5 ओव्हर्स, त्याकडे लक्ष असू द्या. 11 धावा, विकेट आली आहे पहिली. फलंदाज बाद झाले निकेश. न्यू बॅट्समन मैदानावरती इंटर झालाय. बॅटची लागली आहे बाहेरची कडा, मोठी स्लाइस घेऊन बॉल फ्लाइंग स्लीपला आणि चेंडू आला त्या ठिकाणी डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. खूप चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. फलंदाजी करताना निकेशनं 3 मध्ये 10 करून दिले, पण जास्त काळ विकेटवरती तो थांबू शकला नाहीये आणि त्याची विकेट आल्यानंतर भूषणचं पुनरागमन, विकेट, त्यानंतर डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ पॉवर प्ले मध्ये शिल्लक आहे.
आज येणाऱ्या जे ग्रुपकडे एक नजर तुमची घेऊन जातोय. सातपाटीच्या विरुद्ध भावाळे ब खेळतोय, कारिवलीच्या विरुद्ध दारावे खेळतीये. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. वडवली ब सोबत गोरसई ब. दोन्ही टीमच्या नावापुढे जरी ब असलं, दोन्ही टीम क्रिकेट पटलावरच्या महासत्ता आहेत. त्यानंतर बामणडोंगरी वर्सेस टेंभवली रायवलरी पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळाल. रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटमधल्या दोन दादा टीम्स एकमेकांच्या विरुद्ध येत आहेत. ऑन साइडला डाव्या स्टिकला टाकलेला बॉल, त्याला फ्लिक केलाय आणि चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर ग्रुप ब्रँडेड चौकार. सुंदर संगीत तुम्ही ऐकता. डीजे कुमार. आज डीजे कुमारचा 7वा डे नाईट. खरं तर या ठिकाणी हा अतिशय सुंदर काम तुम्हाला पाहायला मिळतं. अजून एक सुंदर फटका, वॉड शॉट मॅकचा स्क्वेअर लेगला. तर आता एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह, ब्युटिफुल बॅटिंग. आणि का बॅटिंग करतोय मैदानावरती परेश. त्याच्या फटक्याचा चटका सध्या या भर दुपारी लागतोय गोलंदाज भूषणला. आणि काय हँड अँड कोऑर्डिनेशन होतं, काय शॉटचं सिलेक्शन होतं. एकदम ओके मध्ये बॉल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक संपलं पहिलं आणि धावफलकावरती धावा. जय हनुमान ढोके टॉस जिंकल्यानंतर घेतला निर्णय बॅटिंगचा आणि त्यांचे फलंदाज सांगतात जय हनुमान ढोके. आणि चाललंय सगळं एकदम ओके. पहिल्या सत्रात बॅटिंग करण्याचा निर्णय आणि धावफलकावरती 20 ला 1 बाद. ढोके टीम शीळच्या विरुद्ध. होतय गाजावाजा त्याच्या नावावर सारी पब्लिक फिदा. ठाणे जिल्ह्यात हाई बोल बाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 20 ला विकेट गेली आहे. आतापर्यंत 1 लॉस ऑफ 1. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन ओव्हर नंबर 2 मध्ये आला. 3 बॉल मध्ये परेशनं बॅटिंग केली. 8 सुरुवात करून दिलेली होते निकेशनं. त्यानं बनवल्या होत्या धावा वैयक्तिक 10. काही वाईट बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक संपल्यानंतर धाव फलकावरती धावा 20 लॉस ऑफ 1. सचिन तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. वेळ जास्त जातो शील्ड. थोडं फास्ट खेळा, स्पीडअप करा थोडं. बॉल तयार. समोर बॅट्समन प्रदीप पहिला बॉल फेस करेल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मोठा फटका फसलाय. समोर आहे लॉंग ऑफ. पहिल्या षटकात 20. त्यानंतर आला सचिन. पहिल्याच बॉल वरती त्यानं दिलं प्रतिउत्तर. टीट फॉर टॅट. प्रदीप बॅक टू द आउट. अगदी सॉन्ग तुम्ही ऐकत होता. डोंगराच्या आडोनी एक बाय चांद उगवला. आज बदलापूर म्हणेल. बदलापुरामधून एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सूर्याचं नाव मयूर पेसेकर, प्रतीक पेसेकर. हे दोन बंधुराज ज्यांनी भरवली आहे बदलापुरातील अग्रमानांकित महाराष्ट्रातील वन ऑफ द फेवरेट ग्रामीण खेळाडूंसाठी आदर्श म्हणून जे आज आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्या स्पर्धेचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी या फायरी स्पीडी विकेटवरती गुडलेन स्पॉटवरनं थोडंसं खाली राहतो आणि त्या विकेटवरती मिळणाऱ्या वेगाचा फायदा फास्टस्ट बॉलर्सनं उचलायला हवा. सो तुम्ही हाफ ट्रॅकर टाकाल तिकडे रोलिंग थोडीशी प्रॉपर होते. पुढे स्टम्पच्या समोर रोलिंगचा जर तुम्ही चर्चा झाली तिकडे रोलिंग थोडीशी ड्राय सरफेसला ज्यावेळी जास्त होते ना, थोड्याशा विकेटला पॅचेस आहेत, तिकडे बॉल पडला की सरळ भरधाव वेगानं सुसाट निघतो, स्कीट होतो बॉल.
त्याचा फायदा सध्या उचलताना सचिन. आणि जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्स एंडनं बॉलिंग होते, बदलापूर गाव एंडनं, सो तुम्ही लेग कटर टाकत असतात, खूप मोठा लेग कटर या विकेटवरती मिळतो. हा पाहू शकाल तुम्ही, अँगल सोबत बाहेर निघाला लेग कटर आणि थोडा वरती चढला, टॉप एज झाला आणि आली विकेट. फलंदाज बाद सचिन. अगदी दुसरी विकेट काढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. आधी तुम्ही पाहिलं प्रदीपला आणि आता जयेश आपलं खातं न खोलता मैदानाच्या बाहेर आलाय. आज जो भी करना है शाम को तुझको ही करना है. 2024 ला मी पाहिलेला फायर शो ऑन ग्राउंड विकेटवरती उभा राहून ज्यावेळी मी अँकरिंग करत होतो, जयेश आयुष्यात कधीच विसरणार नाही. एखाद्या वर्ल्ड कपची मेगा फायनल, एखाद्या IPLच्या फायनलला वानखेडे म्हणा किंवा गुजरातच्या स्टेडियमवरती म्हणा, अगदी जो फायर शो तुम्हाला पाहायला मिळतो विथ द क्वालिटी, प्रॉपर टायमिंगला सगळे ब्लास्ट कुठे झाले पाहिजे, अगदी ते ब्लास्ट तुम्हाला आज देखील संध्याकाळी पाहायला मिळतील. ठाणे रायगडचा सामना जसा सुरू होईल, पूर्ण स्टँड गजबजून पॅक पाहायला मिळतील आणि याच क्रीडा नगरीवरती तुम्हाला फायर शो देखील पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक आमच्या सगळ्या टीमला. 21 एक सिंगल आली आहे चौथ्या बॉलवरती. मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा, तर या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि फक्त 1च धाव आतापर्यंत आली. हेच क्रिकेट आहे, सुख दुःखांची ओंझळ, जिथे कधी पाण्यानं भरलेली तर कधी रिकामी. फक्त इतकंच, तुम्हाला त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत जर वाट पाहता आली ना, संयम ठेवता आला, तर इथे क्रिकेटच्या पटलावरती सातत्य टिकून राहतं. लोवा फुल टॉस फ्लिक केला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मिस्टेक झाली आहे. सिंगलचं रूपांतर 2 मध्ये होईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. जोपर्यंत मिस्टेक इम्प्रूव्ह होतील तोपर्यंत संधी होती बॅट्समनला, परेशला, सचिनला. धावफलक 2 ने पुढे चालला. परेश खूप चांगली बॅटिंग करतोय. त्यांना जे 2 चौकार मारले दोन्ही क्लास होत्या, पाहण्यासारखे होतं. फोटो फिनिश शॉट ज्याला आपण म्हणता, सध्या ते फटके त्याच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळाला. धावफलकावरती आहे 23 लॉस ऑफ 3. 23 ला 3 बाद. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे दुसऱ्या षटकातील आणि गोलंदाजी खूप चांगली केली आहे. पहिल्या षटकात 20 धावा, त्यानंतर 2 विकेट काढत फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. शेवटचा बॉल वाईट यॉर्कर टाकायचा होता बाहेर वाईट लाईनच्या. अंपायरचा इशारा लगेच झाला. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. 24 ला 3. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपण अजूनही पाहिलं तर या षटकातील बाकी आहे. पहिल्या षटकात 20, आता पण तिकडे आले 4. कमबॅक जरूर झाला. जाणता राजा शीळ या संघाचं. राऊंड विकेट सचिन. टप्पा पडला अगदी अर्ध्या विकेट वरती आणि त्याला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल देखील चाललाय फाईन लेगच्या बाहेर. रन्स देखील आलेत मैदानावरती 6 आणि हे षटक आता फायनली महागडं राहिलंय, कारण शेवटच्या बॉलवरती आलेला एक दमदार षटकार. षटक संपली आहेत मैदानावरती. 2 धावा झाले 30. विकेट गेलेल्या आहेत आतापर्यंत 3. कमॉन डीजे. होतंय गाजावाजा त्याच्या नावावर सारी पब्लिक फिदा. ठाणे जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला. थँक्यू डीजे. चर्चासत्र सुरू होतं. प्रतीक दादा आणि निरंजन दादा पिसेकरच्या दरम्यान आज कसं करायचंय, काय करायचंय, आणि व्यासपीठावरती आता शुभागमन होतं. अर्थातच मयूर ग्रुपचा भाऊ, अर्थातच बदलापूरच्या क्रिकेटचा पोलाड निरंजन दादा पिसेकर, स्वागत आहे आपलं. 30 ला 3 बाद. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. फार मेहनत आहे या स्पर्धेसाठी. निरंजन दादा पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, त्यांच्या सोबतीने आपण पाहता आपले आर्किटेक्ट निखिल दादा जाधव, गणेशजी तरे, मयूर सुनील पिसेकर, निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल खडकबान, नितेश पिसेकर, श्लोक फुलवरे, विवेक पिसेकर, रितेश धीरज, जयेश, हितेश, रोहित, विशाल, भरत डांगे, पियुष, निखिल, ओमकार पिसेकर, सार्थक पेनकर आणि अभंग रोठे या सगळ्यांच्या माध्यमातून मयूर ग्रुप फक्त हा ग्रुप नाहीये तर एक परिवार. प्रत्येकाच्या सुखादुखात जिकडे मयूरदादा, प्रतीकदादा आवर्जून सगळ्यांच्या सोबतीनं असतात. लॉट्स ऑफ एंटरटेनमेंट. कालची रात्र खूप खतरनाक होती, खूप सारा एन्जॉय कालच्या रात्रीच्या मॅचमध्ये आपण सर्वांनी केलं. काल तिकडे सामने 2 जिंकून
टेबलवरती टॉप करताना टीम पिंपळोली वाडी आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच पिंपळोली वाडी त्यांच्या विरुद्ध भोज खेळ हा ऑफिशियल कॉल आहे. दोन्ही टीम कॅप्टनला भोज आणि पिंपळोली वाडीचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आणि आपण टॉससाठी रेडी राहायचं. पालघर जिल्ह्यातून आज सातपाडीचं आगमन झालं. अगदी वेळेवरती सातपाडी संघ आलाय. पालघरच्या क्रिकेटची शिस्त दाखवताना सातपाडीकर आज आपल्याला पाहायला मिळाले. अगदी खूप मोठी किनारपट्टी आहे सातपाडीला. किनारपट्टीच्या अगदी लगत पूर्ण वसलेलं हे सातपाडी गाव ज्यानं पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या पटलावरती ध्रुव 11 सातपाडी या नावानं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व मागच्या 3 ते 4 वर्षात गाजवलं. वीरू बाबरे असेल, अवधूत असतील, या सगळ्यांनी मोठं वैभवशाली क्रिकेट सातपाडीच्या माध्यमातून दाखवलं. आणि मागचे 2 वर्ष सातपाडी असेल, पालघरातून जाई असेल, जी या स्पर्धेची एका वेळेला चॅम्पियन देखील राहिली आहे. धाकटी डहाणू प्रीतम बारीचा संघ असेल, आवर्जून या टीम कल्याण डोंबिवली म्हणा, भिवंडी म्हणा, रायगडचं क्रिकेट, बदलापूर कर्जतचं क्रिकेट गाजवत असतात. स्वागत आहे पालघरकर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. गौरव तयार. लोवर फुल टॉस बॅटच्या समोर ड्राईव्ह केला. समोर डीप मध्ये लॉंग ऑन एक सिंगल मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 35. 35ला 3 बाद आणि सातपाडीला फाईट करताना टीम तुम्हाला पाहायला मिळणार ती म्हणजेच भावाळे बरोबर वेळ झाली आहे 12:54. 2 वाजून परफेक्ट 30 मिनिटांनी दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. तिकडे लगेचच सामना सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल आता या बॉलिंग मार्कवर 35 लॉस ऑफ 3. स्विचिटचा फटका बॅट वरती आलाय. गॅप देखील मिळालाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गवताचं गालीच्या त्याला आग लावत बॉल सीमारेषा पार. हा येतोय मयूर ग्रुप ब्रँडेड चौकार. यांचा खजिना जितक्या आगरी कोई जुने सॉन्ग तुम्ही रोहित ऐकायला ती ऐकायची मजा काही वेगळीच. आणि दुपारच्या सत्रात त्यातला त्या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल जिकडे माहोल अतिशय शांत असतं. एखादा नवा रिलेशन झालेला अगदी माणूस देखील इकडे येऊन ना आपलं प्रेम घर सगळं काही विसरून फक्त या क्रीडांगणाच्या प्रेमात पडेल ना, इतकी सुंदरता या क्रीडांगणाला लाभली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचं होतं. बॉल चालला एसटी रिक्षकाच्या हातामध्ये. भूक तहान हे तर आपण क्रिकेट प्रेमी सर्वच हरवून जातो. आता या मैदानावरती आल्यानंतर फक्त आणि फक्त क्रिकेट पाहावं इतकी सुंदरता, इतकं वैभवशाली गौरवशाली हे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मर्ददा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेत खरं तर जिथे एखादा वॉटर पार्क उभा राहू शकला असता, जिथे मोठे मोठे गोडाऊन्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग टॉवर्स उभे राहू शकले असते, अगदी पर मंथ अगदी याच जागेतनं 30 ते 40 लाख रुपयाचा भाडा आरामात खरं ते सगळे कमवू शकले असतं. पण त्यांनी इथे उभारलं बदलापूरच्या येणाऱ्या भविष्यासाठी, बदलापूरच्या ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या मालकी हक्काचं हे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाने आपल्या वडिलांच्या नावाला आज अमर करण्याचं काम या ठिकाणी केलंय मर्ददा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर या 2 बंधुराजांनी. आणि प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या मुलांना काहीतरी असं करावं की त्यातून आपलं नाव मेल्यानंतर अजरामर राहावं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज ही लाईन जर कदाचित कुणासाठी बनली असेल तर ती म्हणेल स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर व स्वर्गीय ज्योतिआई पिसेकर यांच्यासाठी. कारण आज त्यांच्या मुलांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून फक्त आपल्या गावापुरतं, आपल्या पिसेकर परिवारापुरतं ही नावं अमरत्वासाठी ठेवली नाही आहेत. अख्ख्या भारत विश्वात आज स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर आणि स्वर्गीय ज्योतिआई पिसेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. त्याचं कारण मानाचा, सन्मानाचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा हा करंडक आणि तब्बल 8वं हे पर्व ड्रिंक ब्रेक मैदानावरती होतं. चर्चा होतच राहील पूर्ण डे नाईट. आज तुम्ही सगळेजण आपल्या सोबत आहात कारण आजच याच मैदानावरती भारत विश्वातील सर्वाधिक मोठ्या मोठ्या ग्रामीण क्रिकेटच्या टॉपेस्ट 8 टीम्स खेळत आहेत. आणि त्यानंतर ठाणे विरुद्ध रायगड सामना तो देखील आजच रंगतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही असे गेलो असे आलो तोपर्यंत देऊया संधी DJ कुमारला.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 7 स्टार ग्रुपचं गुणगान गाणारा निरंदादाच्या गुणगान गाणारे हे संगीत तुम्ही ऐकत होतात. 7 स्टार ग्रुप म्हटलं की ऑलवेज हे सगळ्या रॉक स्टार्स आहेत. लॉट्स ऑफ एंटरटेनमेंट इकडे देखील असतं. मग त्यामध्ये 7 स्टारमध्ये प्रतीकदादा पिसेकर असतील, हेमंतदादा फुलवरे असतील, निरंजनदादा पिसेकर असतील, अनिकेत कुलकर्णी असतील, गणेशदादा तरे, निखिलदादा जाधव आणि मयूर सुनील पिसेकर हे 7 स्टार जे एखाद्या दोस्ती यारीतील मिसाईलपेक्षा कमी नाही आहेत. आणि 7 स्टार ग्रुप देखील ऑलवेज या स्पर्धेमध्ये नेहमीच स्वतःला सक्रिय करून घेत असतं आणि खूप मोठं योगदान मयूर ग्रुपच्या सोबतीनं आपण पाहता या ठिकाणी सगळ्या बदलापूर क्रिकेट संघटनेचं. बदलापूर क्रिकेट संघटनेअंतर्गत ज्या टीम्स खेळतात त्यांच्यासाठी देखील एक अतिशय मोठी पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. 41 धावात 3 विकेट्स गेलेत आणि आमचे समालोचक मित्र बाबूशाह यांचं आगमन होतं. स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आज ते आपल्यासोबत जॉईन होतात. वेलकम बाबूशाह, स्वागत आहे. षटकं संपले, 3 धावा झालेत धावफलकावरती. 41 41 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. टप्पा पडला आला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायर्सकडे अपील. चेंडू बॅटचा झाला स्पर्श आणि आली विकेट. फलंदाज सचिन बॅक टू डग आउट. आहे 41 धावा धावफलकावर. विकेट गेलेल्या 4. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. मड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाल. एका सिंगलला स्कोर पुढे चालला 42 धावा. काल खूप मजा आली. बाबूशाचा शेर शायरांना तडका आपल्याला ऐकायला मिळाला. मॅक्स सर थोड्याच वेळात जॉईन होतील. त्या सोबतीनं आज अजून काही नवीन समालोचक आपल्यासोबत जोडले जातात. 42 धावा, विकेट गेलेल्या 4. 3.2चा खेळ झालाय. परेश बॅटिंग करतो. 8 मध्ये 21 फिनिशिंग टच देण्याचं काम आता परेशला करायचं आहे. मागच्या सामन्यात 60 धावा बनवल्या होत्या. एका धावेनं सामना जिंकला होता ढोके टीमनं. बॅटच्या समोर हेलिकॉप्टर ड्राईव्ह, समोर लॉंग ऑन, एक सिंगल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. 43 धावा, 43 लॉस ऑफ 4. 43 ला 4 बाद. सचिन बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 धावा खर्च करत 3 विकेट त्याच्या खात्यात. हा तोच गोलंदाज सचिन ज्यांना पॉवर प्ले नंबर 2 मध्ये मॅचला कलाटणी दिली होती. सामन्याचं चित्र टर्न केलं होतं. ते म्हणजेच टीम जाणता राजा श्री संघाच्या बाजूनं. काल महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची जयंती झाली आणि त्याच राजाच्या नावानं जाणता राजा श्री संघ मागचे अनेक वर्ष बदलापूरचं क्रिकेट गाजवत आला. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. ओ कॅच ड्रॉप. आणि रुपेशला दिलेलं जीवनदान महागडं पडू शकतं. आणि त्यानंतर झालाय ओव्हर थ्रो. रन्स मिळालेत या ठिकाणी तब्बल 3. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं. गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून आज ऑनलाईन स्कोरर आपल्यासोबत जॉईन आहेत. आशिष, मॅन्युअल स्कोरर रोहित पिसेकर, कॅमेरामॅनच्या भूमिकेत सध्या तुम्ही पाहता. त्याचं नाव विसरलो. 46 लॉस ऑफ 4. माहिती पाहिजे बाबा. तू जर ज्या फील्डमध्ये काम करतो, आपली टीम काय, आपण कोणासोबत काम करतो, या सगळ्याची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. 46 लॉस ऑफ 4. इथे लागल्या बॅटची आतमधली कडा इन एज. बॉल चालला मागे. शॉट फाईन लेगला एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली झाली. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला. 47 धावा धावफलकावर. 47 ला विकेट गेले 4. 47 धावा धावफलकावरती 4 बाद. अजूनही चौथ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे आणि रुपेश जर मैदानावरती शेवटपर्यंत खेळतोय
तर तो आक्रमक आहे. 1-2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं जर का आले तर संघ 66-65 पर्यंत जाण्याची स्वप्न या ठिकाणी जरूर पाहू शकतो. राऊंड विकेट शफल झाले, ऑन साइडला टर्न केला, आता फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, आता टिपला जाईल झेल, आली विकेट. तब्बल 4 धक्के दिलेत गोलंदाजी करताना सचिननं. 2 षटकात धावा खर्च केले 16 आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावफलकावरती 47. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला बॉल, जे एलिव्हेशन हवं होतं, फटका खेळल्यानंतर ते मिळालं नाही आणि स्क्वेअर लेगला एक सुंदर झेल. रुपेश भोईर बॅक टू डग आउट. षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा 47. 47 ला विकेट गेलेल्या आहेत आतापर्यंत 5. आज एक इतिहास घडवण्यासाठी पूर्ण मयूर ग्रुप सज्ज आहे. ठाणे विरुद्ध रायगड आज जरूर आपण अपेक्षा करूयात 55 ते 60 हजार पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आपल्यासोबत जोडतील. मैदानावरती असंख्य मोठ्या साक्षीदार बदलापूरकरांना या स्पर्धेचे घडताना आपण पाहू. आणि त्यातल्या त्यात आज गोरसे ब येतोय म्हणजे क्राऊड येणार. वडवली ब सोबत त्यांची मॅच आहे. 100% आज जर तुम्हाला जागा पाहिजे मॅच पाहायला तर थोडं लवकर या, कारण आज पूर्णच्या पूर्ण स्टँड गजबजून पॅक होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक 10 बॉलमध्ये 23. परेश खेळतोय एका बाजूनं डाव त्यानं सावरला. जे प्रोजेक्टेड स्कोर मागच्या षटकाच्या आधी आपल्याला 70 धावा दाखवत होतं ते आता 59 वरती आलाय. शेवटचं षटक समाधान बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे परेश. डीप मध्ये फिल्डर समोर लॉंग ऑफला मिळते फक्त एकच धाव. चांगली झाली आहे सुरुवात समाधानच्या षटकाची. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं 11 मध्ये 24 वरती बॅटिंग करतो परेश आणि त्याच्या सोबतीनं महेश सध्या बॅटिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. जो नंबर 7 वरती याला बॅटिंगसाठी हे 2 फ्रेम मध्ये तुम्ही पाहता. एका बाजूला गोलंदाज एका बाजूला फलंदाज. इंटरनॅशनल लेवल तालिका सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवर. ओ व्हॉट अ शॉट. फटका सजवलाय जरूर, मध्ये उंच जास्त आहे आणि हवेच्या विरुद्ध आहे, त्यामुळे थोडंसं आतमध्ये आलाय. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना मित्रांनो, जिकडे वारा तिकडे मारा. आणि इकडे थोडा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं हा फटका होता. एलिव्हेशन चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं, बट तिकडे झालाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. जनार्दन काका पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. खेळाचं पहिले सत्र आपण पाहतो. ढोके संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली, परंतु सध्या स्लॉगरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 विकेट गमावल्यानंतर 48 वरती हा संघ या ठिकाणी जणू काय ट्रॅफिक मध्ये अडकलाय. अगदी बरोबर. आणि ती ट्रॅफिक देखील साधी सुधी नाहीये. बदलापूरच्या स्टेशनवरती लागावी ना माडी तशी लागली आहे. सुरुवातीला पहिल्या षटकात 20 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहताय मागच्या तब्बल 21 बॉलमध्ये 6 विकेट गमावलेत आणि धावा आलेत फक्त 28. 48 ला 7 बाद. काय म्हणशील मॅडी, जे कमबॅक केलाय टीम जाणता राजा शिळ संघानं. नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाला ही खेळपट्टी साथ देते असंच म्हणावं लागेल. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये चामटोली संघाने अगदी आपण पाहतो चांगली दर्जेदार गोलंदाजी केली.
या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की ढोके संघ इकडे वरचढ ठरतोय, कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलेलं हे वाखाणण्याजोगी होतं. ओम कुंडेश्वर भोज संघाला विनंती राहील की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ गावदेवी पिंपलोलीवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. 48ला 7 बाद ह्याचं नाव क्रिकेट आहे. पण मागच्या मॅच मध्ये 54चं टार्गेट मोठ्या फरकानं डिफेंड झालाय. येत्या 3 बॉलमध्ये 5 ते 6 ला तिथपर्यंत पोहोचेल टीम. इथे फटका समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वेल स्टॉप, गुड ट्राय, चांगला प्रयत्न होता. धाव फलकावरती धावा जर या ठिकाणी आपण पाहिल्या तर स्कोर कार्ड वरती 2 ने पुढे जातात. 50 धावा. अंपायरचा इशारा या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल. काल देखील तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती, आज देखील पोहोचवतोय. क्वालिफायर टीम्स, एकदा का तुम्ही सुपर 10 मध्ये आलात, व्हाईट बॉलसाठी DRS बॉलिंग साईड या ठिकाणी घेण्यात आला. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज. परत एकदा सांगतो, सुपर 10 मध्ये जरी तुम्ही क्वालिफाय झालात, तिथनं मॅचेस तुम्ही जोपर्यंत खेळताय कंटिन्यू, मग सुपर 5, सुपर 3, सेमीफायनल, फायनल, तोपर्यंत शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत जोपर्यंत तुम्ही खेळताय तोपर्यंत तुमचे प्लस जितका स्कोर करतील विकेट तितके पॉइंट्स टॅली केली जातील. आणि बॉटम लाईन ऑफ दी एंड, प्रत्येक टीम प्लेअरला अगदी जो टॉप करेल त्यांच्यासाठी एक 2 व्हीलर मोटर बाईक आहेच, बट त्या बाईक सोबत जो या स्पर्धेचा मालिकावीर बनेल त्याच्यासाठी एक फ्रीज, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक LED 2 TVs देखील आहेत आणि फेअर डिलिव्हरी आलाय. फेअर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत बाहेर निघाला आणि रिव्ह्यू रिटेन केला जाईल जो सक्सेस झालाय जाणत्या राजा शीळ संघाचा. 50वा धाव फलकावर, त्याच्यावरतीच टीम थांबेल, कारण इकडे देखील आली विकेट. काय कमबॅक केलंय टीम जाणत्या राजा शीळनं. पहिल्या षटकात धावा 20, विकेट 1, त्यानंतरच्या 4 ओव्हर 24 बॉल 30 धावा आणि 7 विकेट काढलेत आणि 50ला 8 बाद. डाव थांबलाय जय हनुमान ढोके संघाचा. बट विशेष कौतुक व्हायला हवं गोलंदाज समाधानचं. 4 ओव्हर 47 होते, या ओव्हर मध्ये आलेत फक्त धावा या ठिकाणी 3 आणि 50 धावा पूर्ण झाल्यानंतर 51 धावेचं लक्ष जय हनुमान ढोकेनं उभारलंय टीम जाणता राजा शीळ समोर. वळू आपण टॉस कडे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. माडी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्या मयूर ग्रुप आणि त्या सोबतीनं सगळे आपले मान्यवर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. बट प्रत्यक्षात ज्यावेळी मॅचला सुरुवात, दुसरा डाव आणि पुढच्या मॅचचा पहिला डाव आपण ऐकूयात. आवाज एक शेर शायराना अंदाज बाबूशा. धन्यवाद. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर. मी सन्माननीय जनार्दनजी पिसेकर काकांना विनंती करेन आपण या आपल्या शुभस्य आपण टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांना फाईट करेल गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी. या आपण इकडे टॉस करत आहोत. ओके, मयूरदादा आणि प्रतीक दादा कॉल या ठिकाणी केला जाईल. मयूरदादा असा कॉल, परंतु प्रतीक या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेन काकांना आपण स्थानापन्न व्हा. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे ओम कोंडेश्वर भोज संघाने. शंकर 5 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक मॅचेस या ठिकाणी आपल्याला 5-5 ओव्हरच्याच पाहायला मिळतात. म्हणजे अगदी आपण पाहतो प्रत्येक संघाला काहीतरी प्लॅनिंग अगदी आपण पाहिलं तर नियोजित करता येते. आणि आता 5 ओव्हरच्या बातमध्ये टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू पहिले. यामागचं शंकर कारण काय नाही, पहिले बॉलिंग केली तर कमीत कमी रनांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, बॅटिंगला इझी होईल. इकडे खेळत असताना आपण पाहिलं तर आत्तापर्यंतचा खेळ अप्रतिम राहिलेला आहे. खरं तर 2 मॅचेस तुम्ही कव्हर केलेले आहेत, 2 मॅचेस तुम्ही जिंकलेल्या आहात. तिसऱ्या मॅचेसला तुम्ही आता सध्या कव्हर करतात. या मॅचमध्ये जिंकले तर टॉप 10 मध्ये जाण्याचं स्वप्न देखील कंप्लीट होईल. कशी रणनीती आहे, काय घडामोडी खरं तर आपण पाहतो त्याबद्दल चर्चा काही झाली? चर्चा वगैरे काय नाही, प्रत्येक प्लेअरने 100% देण्याचा प्रयत्न केला तर ही देखील मॅच जिंकू. समोरची टीम देखील चांगली आहे
जर प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न केला तर 100% मॅच जिंकू. इकडे खेळत असताना कसं वाटलं या क्रीडानगरीमध्ये? इथे खेळायला खूप मजा येते आणि कधी येते आपली मॅच लागते असंच होत होतं. आज आता परत दुसऱ्या दिवशी खेळायला आलो. बरं. खरं तर आज अनेक मोठमोठ्या मॅचेस आहेत. आज प्रत्येक संघाला इकडून काही ना काहीतरी घेऊन जायचंय. याच अनुषंगाने प्रत्येक जण आपली मोठी स्वप्न घेऊन या मैदानावरती उतरतोय. आयोजनाबद्दल काय सांगशील थोडक्यात? आयोजन खूप भारी आहे आणि मजा येते इथे खेळायला. धन्यवाद शंकर पाटील. हे होते भोज टीमचे कॅप्टन. टॉस गमावलाय. टॉस तुझ्यासाठी बरोबर महत्वाचाच होता. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरमध्ये भोज संघाला किती धावांचं टार्गेट द्याल? 50+. असे बॅटर्स खरं तर आपण पाहतोय 2 मॅचेसमध्ये आपण पाहिलेलेच आहेत. चांगली गोलंदाजी तिने फॉर्मॅटमध्ये सध्या पिंपलोली वाडी संघाचं कौतुक करावं लागेल. खास करून अगदी आपण पाहतो मयूरदादांनी सांगितलेलं आहे या संघाचं मयूरदादांच्या वतीनं विशेष कौतुक यासाठी करण्यात आलेलं आहे की ही स्पर्धा खेळण्यासाठी या खेळाडूने अफाट मेहनत घेतलेली. काल आम्ही मयूरदादांची चर्चा देखील केलेली आहे. मयूरदादांनी सांगितलं की पिंपलोली वाडी संघासाठी खरंच हॅट्स ऑफ असेल दादांचा देखील. कारण आज जिंकण्याचा प्रयत्न कराल. काय चर्चा गावामध्ये? गावामध्ये एकच चर्चा आहे की जिंकून या. आणि इकडे खेळताना कसं वाटलं? जाम भारी वाटतं. धन्यवाद. हे होते पिंपलोली वाडी संघाचे कॅप्टन. बोलतात फार कमी परंतु त्यांची कामगिरी तुम्हाला सर्व काही मैदानावरती सांगितली जाईल. कारण अप्रतिम दर्जेदार खेळ पिंपलोली वाडी संघ जेव्हा जेव्हा हातातून सामना निसटतो ना तेव्हा तेव्हा त्या सामन्याला आपल्या बाजूने खेचून हाणण्याची क्षमता जर कोणत्या खेळाडूंकडे असेल तर ते संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोली वाडी. या मॅचकडे आपण जाऊ. उत्तरार्धाला सुरुवात होतीये. सेकंड इनिंगला लगेचच आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. द बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. खरं तर द्वितीय सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. हिंदी शायरी के बेताज बादशाह. आइए आगे की कहानी सुनते हैं मिस्टर बाबूशाह की जुबानी. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया वर्मेडी सर. खास करके देखिए बात करेंगे मुकाबला दोनों टीमों के लिए बड़ा अहम मुकाबला है. क्वालिफाई मुकाबला सबसे पहले फिर से एक बार महिर ग्रुप देखिए बात करेंगे जगन्नाथ स्मृति चषक और सभी का वेलकम स्वागत. दोपहर का समय देखिए एक अच्छा टाइगर सेट किया गया मर्जे पर फाइटिंग टारगेट और उसके साथ देखिए बात करेंगे पहला गेंद कवर के ऊपर से खेला गया लेकिन बहुत बढ़िया देखिए पर से लाजवाब जिक्र करेंगे इस मैच की बात करेंगे तो यहाँ पर से हाँ ढोके टीम देखिए यहाँ पर टॉस जीते और जहाँ पर पहला बैटिंग चुने और बैटिंग चुनने के साथ साथ 50 रन बनाए हैं. हाँ जीत के लिए देखिए बात करेंगे 51 रनों के टारगेट रखे हैं. और बैकफुट से देखिए यहाँ पर अपील बड़ा तेज था लेकिन अंपायर ने साफ सुथरा बता दी. विकेट के लाइन से दूर था. ओवर थ्रो से देखिए रन आता हुआ लेकिन रन जैसे भी आई टीम के लिए. और थर्ड अंपायर देखिए तीसरे अंपायर चेक करना चाहते हैं. यहाँ पर लेग बाई का रन है लेकिन क्या यहाँ पर रन कंप्लीट है या बल्लेबाज दूर हैं. देखते हैं डिसीजन पेंडिंग इस वक्त है. तो चलिए जब तक डिसीजन आता देखिए तब तक हम जिक्र कर लेंगे फिर से एक बार जिस प्रतियोगिता की देखिए चर्चा आज पूरे ठाणे रायगढ़ देखिए महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में. और जो अभी इस वक्त देखिए जो स्टैंड आपको दिखाई दे रहा है ना थोड़ी सी यहाँ पर जगह और शाम के बाद देखिए ये थोड़ी जगह आपके लिए मिलना भी कठिन हो जाएगा. चर्चा में देखिए यहाँ पर लगातार हमें भी कॉल आ जा रहा है पूछा जा रहा है कि आज कौन सा लेजेंड खिलाड़ी है. नट आउट है यहाँ पर से बैटर सुरक्षित है लेग बाई से रन है. दो रन देखिए लेग बाई से आता हुआ और इस बार देखिए सीधा खेले. मिड ऑफ देखिए अंदर से नहीं है लॉन्ग ऑफ रखा गया है और जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए और एक सिंगल रन आता हुआ और सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 5 रन बगैर किसी लुस्कान से 51 रन बनाना है. हाँ बात करेंगे यहाँ पर से अगर दोनों टीम की तैयार जयेश फिर से एक बार गेंदबाजी में. इस बार देखिए खींचा है मिड विकेट के ऊपर से देखिए लेकिन वन बाउंस टप्पा लेने के बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन है.
असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र बात है इस सॉन्ग ने देखिए बात करेंगे दीवान की बनाई है मयूर दादा पिशेकर। यही तो बात मैंने कल भी छेड़ा था जिसने खुद को, और इस बार देखिए डाउन द ग्राउंड मैदान के ऊपर से खेला गया भाई। 1 बाउंस देखिए यहाँ पर से लगातार देखिए रनों की यहाँ पर बारिश बरसती हुई, टिप 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 बरसा, और एक देखिए यहाँ पर चौका। अप्रतिम आज सध्या तरी बाबूशा आपल्याला पाहायला मिळते जो संघ जिंकेल तो संघ टॉप 10 मध्ये क्वालिफाय होणार आहे, त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर पोसरी गावातून प्रताप जाधव एक चांगले क्रिकेटर आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सध्या शीळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, भूषण बनवटे आणि त्याला 7 मिळते ही त्याची धावा. धावपलकामध्ये 13 शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज सोचिया. बहुत बढ़िया, चलिए इनसाइड आउट देखिए यहाँ पर जानता राजा सील टीम देखिए यहाँ पर अब रनों की देखिए यहाँ पर तलाश में निकल पड़े हैं भाई, लेकिन रन ढूंढ भी रहे हैं यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए मैडी सर साथ देते हुए। मैडी सर पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर 15 रन जहां पर 51 बनाना है। क्या लगता है आपको यहाँ से, क्या JN1 क्रिकेट क्लब ढोके टीम यहाँ पर कमबॅक कर पाएगी? नक्कीच आपण पाहिलं तर बाबूशा खरं तर आता खेळपट्टी जशी तापली ना, धावा देखील होत आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय पॉवर पॅक बॅटिंग केली आहे जांताराजा क्रिकेट संघ शीळने. म्हणजे आपण पाहिलं तर आता सध्या प्रति षटकामागे त्यापेक्षा कमी सरासरी पाहायला मिळते. सध्याचं करंट रन रेट आपण पाहिलं तर 15.00च्या सरासरीने या धावा बनवण्यात आल्या. जर अशी सरासरी या मॅच मध्ये या सत्रामध्ये मेंटेन केली तर कुठेतरी या धावा देखील चेस करत असताना कमी पडतील बॅटिंग करणाऱ्या शीळ संघासाठी. क्या बात है। मैडी सर देखिए बात करेंगे ना, जहां पर JN1 क्रिकेट क्लब ढोके टीम बल्लेबाजी कर रही थी ना, पहला ओवर में इन्होंने भी 20 रन लूटे थे, लेकिन उसके बाद मैच बदला था भाई। यानी दोनों बदलापुर की टीम है और बाद में रंग बदलते हैं भाई। यहाँ पर पहला ओवर में देखिए 15 रन आया है। अभी भी जीत की बात करेंगे तो 36 देखिए बात करेंगे 36 की जरूरत है, 24 गेंद बचाए। नो डाउट मुकाबला बड़ा अच्छा होगा। कहते ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है कि मिल जाए, मुझे एक अच्छी शुरुआत है, और ये शुरुआत देखिए यहाँ पर बल्लेबाजों ने अच्छे दिए। खास करके हितेश की जितनी तारीफ किया जाए उतना ही कम था। 3 गेंद के ऊपर 10 रन ताबड़तोड़ बल्लेबाजी। अब परेश गेंदबाजी में आते हुए दोपहर का कड़े धूप में देखिए बात करेंगे कड़ा संघर्ष है, और ये विकेट सही बताया यहाँ पर मैडी सर ने कि कड़ा विकेट में देखिए इस वक्त पूरी जान है कड़ी धूप में, और बड़ी रफ्तार से देखिए जो गति मिल रहा है गेंद को यहाँ पर, और बल्ले पे टाइमिंग करना बड़ा आसान हो रहा है। और शाम के बाद थोड़ा सा ये चलिए टाइमिंग संपर एलिवेशन देखिए सब कुछ अच्छा होता हुआ, रंपार का इशारा आता हुआ देखिए यहाँ पर फ्लाइटेड 6 रन। स्वागत करण्यात आलं. षटकाराने संघाची धावत संख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. मी सुरुवातीला सांगितलं जर सरासरी ही जर मेंटेन केली करंट रन रेटची तर मात्र या धावा सुद्धा कमी पडू शकतील. नहीं मुश्किल बता रहा है देखिए, और एक स्वीप खेलते हुए यहाँ पर कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर AK-47 पेटा, और छक्का आता हुआ टीम का स्कोर 27 रन। और एक खींचा है भाई यहाँ पर, ऊंचाई तो ली है लेकिन इस बार लंबाई की कमी पड़ गई भाई। इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून है। पिछली गेंद के पर छक्का और इस गेंद पर मिलता हुआ सफलता, और 27 पर पहला बल्लेबाज आउट होता हुआ। अभी भी जीत की बात करेंगे यहाँ पर 24 रनों की जरूरत है।
उससे दूर हो गया, लगातार वर्ल्ड कप में चैंपियन होते होते दूर हो गया। चाहे 2024 की बात करिए, चाहे 2025 की ओमन की बात करिए, चाहे अभी 2026 के हम देखेंगे, टीम तो पहुंचे क्वार्टर फाइनल में, लेकिन से और अपील देखिए यहाँ पर लाउड से अपील रन आता हुआ यहाँ पर से लेग बाई से देखिए रन कैसे भी आ जाए ना, सूरत देखता हूँ ना मुहूर्त देखता हूँ, सिर्फ हम तो अपनी टीम की जरूरत देखते हैं और जरूरत पर खड़े उतरना ये बहुत बड़ी बात होती है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन है, अभी भी जीत के लिए 23 की जरूरत है। कहती ना उजाला में मिल ही जाता है कोई ना कोई, तलाश करो ऐसी इंसान के जो अंधेरे में साथ दे। और ये मुश्किल समय खास करके बल्लेबाज के लिए है और उतनी दबाव गेंदबाज के ऊपर है, क्योंकि बल्लेबाज विकेट गंवाए हैं, अभी चाहेंगे और 8-10 रन करीब लिया जाए, लेकिन गेंदबाज को भी हाँ यही तो बात छेड़ा था, उतने दबाव देखिए गेंदबाज के ऊपर भी बना हुआ है। लेकिन अब देखिए थोड़ा सा विकेट गिरने के बाद कुछ जो रनों की बात करेंगे ना, औसत एवरेज अब थोड़ा नीचे गिर रहा है, 28 पर 1 है। इसलिए कहा जाता है ना, तालाब में जब पानी भरता है ना, पहले मछलियां चींटी को खाती है और वापस जब पानी सूखता है फिर चींटी मछली को खाती है, यानी मौका दोनों को मिलता है, मौका दोनों को मिलता है, मौका लेन को परखा पहचाना और महेंद्र सिंह धोनी स्टैंड पर पहुंचा दिया। आलू ही आलू ने टमाटर का चटनी भी खाएंगे, रोहित विराट छोड़िए MS धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे। मयूर करता दायो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा साऱ्या बदलापूर शरान नाव गाजतय मयूर भाईचा थँक्यू. सध्या आपण पाहतोय ऑन स्क्रीन बाबूशा युवराज सिंग स्टँड या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आम्हाचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. काय जबरदस्त फटका बाबूशा पाहायला मिळाला. खरं तर या अगोदरचा चेंडू डॉट आला, त्यानंतर हा अप्रतिम षटकार आणि षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण विराम देण्यात आलेला आहे. म्हटलं जातं ना, जोपर्यंत स्वतःवरती जोपर्यंत माझा विश्वास आहे तोपर्यंत इतरांना माझ्याविषयी काय वाटतंय याने मला काही फरक पडत नाही. अशी बॅटिंग सध्या करतोय पदरच्या आतमध्ये बॅटर. नहीं सही बताएं मैडी सर, युवराज सिंह स्टैंड देखिए दिखाया जा रहा है टेनिस क्रिकेट .in लाइव के माध्यम से। शायद वहाँ पर देखिए ढोके के ज़्यादातर क्राउड दर्शक है, उदासी चेहरा बता रही है और कुछ क्राउड देखिए यहाँ पर इशारा हाथों से देखिए टाई बाय बाय। और यही तो बात बताया मयूर ग्रुप, देखिए मयूर दादा पिशेकर आज देखिए इतिहास है, कहते ना हम क्या उनकी तारीफ करें, और जब इंसान खुद तारीफ के काबिल बन जाए तो हर किसी के जुबान से देखिए एक ही तारीफ है। सही बताएं, जिक्र करने के लिए बहुत सारी यहाँ पर बातें हैं, लेकिन मैच की बात करेंगे थोड़ा सा सिचुएशन गंभीर हो चुका है। 34 रन आया है जीत के लिए, देखिए केवल अब 17 रनों की जरूरत है और आने वाली देखिए 18 गेंद बचा है। अगर मैडी सर बात करेंगे ना यहाँ पर बल्लेबाजी में, लोकी टीम ने जब पहले बल्लेबाजी किए थे ना, तो उन्होंने देखिए शुरुआत उनका भी बड़ा अच्छा मिला था। देखिए यहाँ पर जहाँ पर 20 रन आया था पहला ओवर में, लेकिन उसके बाद देखिए उनका औसत एवरेज गिरा था, उसके बाद 10, 11, 6, 3, लेकिन यहाँ पर देखिए 15 के बाद इस ओवर में 19 आया। ओके, नक्कीच आपण बॉलिंग समरीवरती नजर टाकली तर शेवटच्या काही गोलंदाजाने काही कमालीचं कमबॅक बाबूशा या ठिकाणी केलं होतं आणि त्याचाच फायदा जणू काही आता मिळालाय या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जानता राजा शील संघाला। नहीं सही बताइए, वो जो डेट ओवर में गेंदबाजी हुई थी ना सेल टीम का, मानो कि वहां से मैच को उन्होंने खींच कर लाए, क्योंकि पहला 2 ओवर में देखिए 30 रन लुटाने के बाद और उसके बाद देखिए उन्होंने आखिरी की 18 गेंद पर केवल 20 रन लुटाए थे, और यहाँ पर देखिए आखिरी 18 गेंद पर इन्हें बचाना है 17। नहीं, इसके लिए तो बाबूशाह कहा जाता है ना, मारने वाले से कभी भी बचाने वाला अच्छा कहा जाता है। मारने वाला से बचाने वाला बहुत बड़ा। और यहाँ पर देखिए ये अच्छी काम है, कल इस तरह के देखिए विनीत माली ने काम किए थे, मुझे लगता है इन्होंने भी कल अच्छी तरह से मैच देखे थे और उसका फायदा कहीं ना कहीं मिलता हुआ, सिंगल को देखिए डबल में कन्वर्ट करते हुए। भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला। एका
जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र क्या बात है कि देखिए डैशिंग पर्सनालिटी उसके साथ देखिए यही बात बताया देखिए फिल्टर लगाने से चेहरा साफ होता है फ्यूचर नहीं। आज देखिए उनके फ्यूचर देखिए कम उम्र में देखिए अच्छी कामयाबी तक पहुंचने के लिए सिर्फ मैंने ये बात बताया बातों से नहीं कभी कभी रातों से लड़ना पड़ता है। इन्होंने दिन रात देखिए अपने इकट्ठा किए मयूर ग्रुप और ये नाम देखिए आज ब्रांड और यहाँ पर देखिए थोड़ा गेंदबाज क्यों अब खूब मेहनत करनी पड़ेगी। बगैर मेहनत से कोई भी चीज आसान नहीं है भाई। बिल्ली के भी ग्लोव स्पिन का चुहा नहीं पकड़ दिए मेहनत से 35 रन बनाए हैं। अभी भी जीत की बात करेंगे 16 की जरूरत है। गेंद की बात करेंगे तो 15 गेंद से अगर एक ओवर भी अच्छा निकल जाए ना एक ओवर जिस तरह से हम बात करेंगे ना आखिरी में आकर जो समाधान ने गेंदबाजी किए थे खास करके सेल टीम के लिए 3 रन खर्च किए थे और इस बार देखते हैं मिस हिट है और इस तरह की कैचेस लेना पड़ता है भाई। अगर मैचेस जीतना है तो आपको इतनी आसानी से आप नहीं जीत सकते हो भाई। 2024 का T20 वर्ल्ड कप याद कर लीजिए। नीदरलैंड ने देखिए बात करेंगे जो मुकाबला जीते थे ना साउथ अफ्रीका के खिलाफ जो पाकिस्तान को कमबैक करने का मौका मिला था और इस तरह की कैचेस लिए थे भाई उन्होंने फाइन लेग पर और ये गलती देखिए स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए जाकर पहुंचा 37 रन और छोटी छोटी देखिए गलती से भाई और फिर से देखिए रिवर्स खेलना चाहते थे लेकिन रन कैसे भी देखिए रन आता हुआ लेग बाय से रन आता हुआ बहुत बढ़िया। देखिए अगर इन अंपायरी की बात करेंगे हमारे जेपी पैनल से अमित डांगरे सर देखिए बात करेंगे संजू पाटिल सर देखिए संजीव पाटिल सर बहुत बढ़िया। गुजरात में हम एक साथ थे 4 दिन सफर देखिए ट्रेन के साथ साथ निभाए थे और बहुत अच्छे काम देखिए यहाँ पर से बाला सर भी देखिए उनके साथ है। महेंद्र सर इस बार देखते हैं क्या लाइन से भटके हैं या बल्लेबाज ने लाइन पे इसके यहाँ पर है और इसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर ओवर कंप्लीट हुआ है। 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 38 बना है। 12 गेंद अभी भी 13 की जरूरत है लेकिन कहते हैं ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है लेकिन देखते हैं आखिरी 12 गेंद पर 13 रन से क्या कुछ मैच का रिजल्ट पैदा करेगा। उद्योजकाय मोठ्या मनाचा गर्वन करीतो पैशांचा गोरगरिबांचा मनाचा राजा छावा तो वागाचा हे मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या सातही भावाला लाभली र मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या सातही भावाला लाभली र असं डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा क्या बात है। जमीन पे मकान बना लेना बड़ा आसान होता है किसी के दिल में जगह बनाना इतनी आसान नहीं होती है और हर किसी के दिल में छोटी सी घर की जगह बनाई है निश्चित रूप से। मयूर दादा पिशेकर देखिए बात करेंगे प्रतीक दादा देखिए बात करेंगे अनिकेत दादा कुलकर्णी निरंजन दादा पिशेकर गणेश दादा प्रज्वल देखिए पूरे मयूर ग्रुप देखिए यहाँ पर जान अपने लुटाए। रोहित पिशेकर भी देखिए हमारे साथ क्या कमाल की स्कोरिंग बता रहे हैं और रोहित की कहना है कि समाधान जो गेंदबाजी के थे 3 रनों का ओवर यहाँ पर देखिए बात करेंगे जयेश ने 4 रनों का ओवर डाल कर गए लेकिन जो सचिन ने आकर चौथा ओवर डाले थे खास करके 6 रनों का ओवर है अगर यहाँ पर ओवर गिर गया तो फिर आखिरी ओवर में 7 की जरूरत रह जाएगी मैच बन जाएगा फिर से वापस। ये चलिए ठाणे रायगढ़ देखिए जिसका पर इस वक्त स्क्रीन पर दिखाया जा रहा है शाम देखिए 7 बजे और जैसे यहाँ पर शाम का सूरज ढलेगा और ठाणे रायगढ़ के देखिए बब्बर शेर आपको दिखेंगे और कहा जाता है ना रोहित से कुंभो मेला में जाओ तो साधु संत रहते हैं अगर रायगढ़ ठाणे में आओ तो यहाँ पर एक बब्बर शेर रहते हैं। आज एक बब्बर शेर है और ये जो मौका था और सबसे इंटरेस्टिंग बात क्या है रोहित आपको बताऊंगा यहाँ पर। सबसे पहले इस मैच की बात कर लेते हैं इस रनों की बात कर ले हैं
चुकीला माफी नहीं, और ये बहुत बड़ी गलती आपने कर दिया। ये आप रन गवा रहे हो या 22 या ट्रॉफी गवा रहे हो, ये तो आने वाला वक्त ही आपको बता देगा। 11 गेंद देखिए, 11 की जरूरत है। सबसे कहते हैं ना, एक आशिक जैसे एक मासूका के लिए कहते हैं ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम। तो ठाणे रायगढ़ ये मुकाबला देखने के लिए बड़ी बेसब्री से इंतजार है। अभी भी देखिए, मैंने जब बदलापुर स्टेशन से रिक्शा में आया ना, रिक्शा वाले भी पूछ रहे थे आज कौन सी खिलाड़ी हैं ठाणे रायगढ़ पर। और विकेट देखिए यहाँ पर गिराए। ये मैच भी बड़ा है, शाम को तो हर कोई मैच आगे आ रहा है, लेकिन ये भी क्वालिफाई मुकाबला है, ये भी किसी से कम नहीं है, क्योंकि जगन्नाथ स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे, खास करके सुपर 10 के घर में यहाँ पर पहुंचना है। चालीस रन। चलिए कहीं देखिए रायगढ़ से भी दर्शक बताए, बाबू साहब में लोकेशन बताइए, बताएं उन्हें यहाँ पर ये इतना खूबसूरत अंतर्राष्ट्रीय ग्राउंड है, इसे देख चुके हैं। और मैंने बताया लोकेशन की कोई ज़रूरत नहीं, आप मैप डालिए, पीछे कर ग्राउंड देखिए, आपको तुरंत लोकेशन आ जाता है। यही तो बात बताया जिसने, ओ अच्छा गेंद, जिसने खुद को खर्च किया है, दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है। आज देखिए कई लोग सर्च करके इस मैदान तक पहुंचेंगे, लेकिन यहाँ पर देखिए जो क्राउड पहुंचे इस वक्त दोनों टीम को सपोर्ट करने के लिए। अब इनकी दिल की धड़कनें तेज हो चुकी है। 9 गेंद 11 की जरूरत है। 9 चेंडू 11 धावाची अजून गरज आहे। बघा मॅच कुठे होता आता कुठे। धीरे धीरे देखिए मुकाबला रोमांचक स्थिति पर जा रही है। मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर, अगर ये कड़ी धूप में कहीं टाई हो गया तो फिर और मजा आ जाएगा। 8 गेंद 10 की जरूरत है। और खास करके देखिए यहाँ पर चंदा राजा सेल टीम नहीं चाहेंगे कि मैच सुपर ओवर तक पहुंचे, और दोनों टीम देखिए चाहेंगे मुकाबला हम जीत जाए आसान से। समीकरण की बात करेंगे, अभी भी देखिए आने वाला 8 गेंद 10। ओ ये चलिए भाई, और एक डॉट गेंद मुश्किल बनाएगी भाई। यहां से कहती ना धूप में ना निकला करो रूप की रानी, अरे गोरा रंग कहीं काला ना पड़ जाए, कहीं ये डॉट गेंद आपको। ये चलिए दोनों बल्लेबाज देखिए आपस में बातचीत करते हुए भाई यहाँ पर 7 गेंद 10 की जरूरत है। मुझे देखिए एमआईडीसी तलोजा से यहाँ पर नेवाली नाके के लिए बहुत समय करना पड़ा, इंतजार रहा। 50 मिनट के बाद मिला मुझे बस, लेकिन यहाँ पर जीत के लिए चाहिए 10 है। और यहाँ पर देखते हैं कितना वेट इंतजार। ये वाइड देखिए, ये गलती से बचकर रहना पड़ेगा। अब 7 गेंद देखिए 9 की जरूरत है। एक एक छोटी सी गलती आपको मार सकती है। जिस टाइटैनिक जहाज है उन्हें भी गुमान था, पहला यात्रा में डूब गया था। जब एक छोटा सा बूंद बड़ी सी जहाज को डुबा सकता है, फिर छोटी छोटी गलती आपको मैच से बाहर निकाल सकता है। 7 गेंद 9 की जरूरत है। और एक देखिए जड़ में डालते हुए ओवर कंप्लीट होता हुआ मैडी सर क्या कहना चाहोगे? आता रंगात आली मॅच आहे। 7 चेंडू अजून 9 धावाची गरज आहे। काय एक्सलेंट ओव्हर आहे। नक्कीच आपण पाहिलं बाबूशा, तर बॉलर रन इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहिलं। खरं तर एक एक धाव जरी बनवली असती तरी हा सामना शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 बॉल 6 धावांची गरज असती। म्हटलं जातं ना बाबूशा, अक्सर कहा जाता है जीतने का मजा तभी आता है जब सभी आपका हारने का इंतजार करते हैं। आणि आता सध्या मॅच मध्ये आपण पाहतोय तसा पलटवार जर्मन ढोके संघाच्या गोलंदाजाने केलेल्या प्रदीप भोईरची गोलंदाजी आपल्याला लाजवाब पाहायला मिळाली आहे। क्या कमाल की गेंदबाजी रही। 6 गेंद 9 की जरूरत है। जहां जयेश ने भी देखिए कमाल की, अगर एक लेग बाय का छोड़ दिया जाए तो उन्होंने भी 3 खर्चे किए। प्रदीप की बात करेंगे, एक लेग बाय 2 छोड़ दिया जाए तो 2 रन ही खर्चे किए भाई यहाँ पर। 6 गेंद अब 9 की जरूरत है। और मैडी सर यही तो बात हमने छेड़ा था कि तालाब में जब पानी भरता है ना, पहले मछलियां चींटी को खाती है, और वापस जब पानी सूखता है फिर चींटी मछली को खाती है। यानी मौका दोनों को मिलता है, बस उस मौके की तलाश में रही है। अब ये मौके को ढूंढ रहे थे भाई यहाँ पर जय हनुमान क्रिकेट क्लब देखिए ढोके टीम। अब 6 गेंद देखिए 9 की जरूरत है। मुकाबला में आएगा मजा भाई यहाँ पर, इंतजार था भाई। आने वाले देखिए 6 गेंद 9 की जरूरत है।
और ये 6 गेंद देखिए बहुत कुछ बयां करेगा भाई। कहती ना, बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। मानो कि यहाँ पर दोनों टीमों के लिए मुश्किल बड़ा पड़ा है, लेकिन सामने देखते हैं यहाँ पर इस मुसीबत के सामने कौन मुश्किल समय में खड़ा है। बल्लेबाजी की बात करेंगे तो देखिए प्रज्योत एक है, दोनों बल्लेबाज देखिए ज्यादा गेंदें खेले नहीं है, सेट नहीं है। और गेंदबाजी की बात करेंगे अविनाश के हाथों पर गेंद नहीं है। मानो कि सुपर 10 की ट्रॉफी इनके पास है। मानो कि बल्लेबाजी की बात करेंगे तो अमूल प्रज्योत देखिए इनके पास भी वही है भाई, सुपर 10 में जाने का देखिए ही 9 रन बनाना है, एक तरफ बचाना है। अगर टाई होता है तो मैच सुपर ओवर बना जाएगा। 6 गेंद 9 की जरूरत है भाई यहाँ पर। दोपहर का कड़ी धूप में देखिए क्वालिफाई मुकाबला ऐसा ही रहता है भाई यहाँ पर। तैयार गेंदबाज अविनाश, लेकिन बल्लेबाजी की बात करेंगे यहाँ पर प्रज्योत देखिए स्ट्राइक पर। चलिए समय ज्यादा मत लीजिए। और एक देखिए क्वालिफाई मुकाबला देखिए वेट इंतजार पिपलोली वोज के बीच में देखिए मुकाबला। और ये चलिए खींचा भाई, फील्डर है यहाँ पर, कैच लिया गया। 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। देखिए सफलता आता हुआ, समीकरण बदलता हुआ। किरण दादा देखिए बात करेंगे बिग पैकर से इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए वेलकम स्वागत है। दोपहर की कड़ी धूप देखिए किरण दादा की एंट्री, लेकिन यहाँ पर बड़ा विकेट है। अब कहानी में ट्विस्ट है। मैडी सर देखिए मैच कैसा रंग बदल रहा है, मानो कि आसमान आज एकदम से साफ है। और देखिए ठाणे रायगढ़ से 100 मैच से पहले एक बड़ा देखिए शो इस वक्त देखने को मिल रहा है। एक तरफ देखिए ढोके टीम हार मानने को तैयार नहीं है, और दूसरी तरफ देखिए सेल टीम है ये जीतने के लिए बेताब है भाई। 5 गेंद 9 की जरूरत है। और नए बल्लेबाज प्रशांत क्या रखेंगे, शांत है या अविनाश है। और एक देखिए टाट गेंद भाई यहां से मुश्किल 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 बनते जा रही है भाई यहाँ पर। ना घमंड में रहो ना गुरूर में रहो, थोड़ा डाट गेंद से दूर रहो। आने वाली देखिए 4 गेंद, अब जीत के लिए देखिए 9 रनों की जरूरत है। कहते हैं ना, घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। एक तो बड़ा हिटअप ढूंढना पड़ेगा भाई, ढूंढो रे ढूंढो। 4 गेंद 9 की जरूरत है। तैयार गेंदबाज ओ ये चलिए भाई सिंगल के लिए, और यहां पर भी देखिए रन आउट। ओ माय गॉड, ढोके टीम देखिए कैसा मैच को पलट रहे भाई। कहते हैं ना, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। तेरा लेकिन देखिए यहाँ पर उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा। 3 गेंद 9 की जरूरत है। 3 गेंद 9 की जरूरत। और आखिरी में देखिए बात करेंगे पंकज, अमूल, प्रज्योत, प्रशांत। देखिए 4 रन आखिरी 15 गेंद में जोड़े थे, लेकिन यहां पर देखिए वही गलती सील टीम करती हुई भाई। यहाँ पर समीकरण की बात करेंगे देखिए यहाँ पर 3 गेंद 9 की जरूरत है। ओ माय गॉड, क्या मुकाबला चलता हुआ भाई यहाँ पर, और सनसनी मचाता हुआ। स्कोर की बात करेंगे देखिए, मानो कि यहाँ पर एकदम से ब्रेक लग चुकी है। 3 गेंद 9 की जरूरत है। 8 भी बनाएंगे तो सुपर ओवर तक पहुंच सकते हैं। अब तो सील टीम चाहेगी कि कम से कम हम सुपर ओवर तक तो पहुंच जाएं। अब यहाँ पर ढोके टीम
ओ ये देखते हैं और ये देखिए वाइड एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ भाई यहाँ पर। दिल की धड़कने देखिए लगातार देखिए बढ़ाती हुई धक 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 धक। 3 गेंद देखिए 8 की शरत है यहाँ पर। यही तो क्वालिफाई मुकाबला की खासियत रहती है, हार मानने को कोई भी टीम तैयार नहीं है भाई यहाँ पर। कहते हैं ना, जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। और क्या कमबैक किए भाई, 12 पे जब 13 बचाना था, अब 3 पर देखिए 8। ओ और एक देखिए यहाँ पर मिस करते हुए, लेकिन यहाँ पर रन भी देखिए मिस करते हुए भाई यहाँ पर। अंपायर कॉल देखिए आउट, और दिल की धड़कने देखिए तेजी से बढ़ाता हुआ, क्योंकि 2 गेंद और 8 की जरूरत है। धक 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 धक। और मुकाबला देखिए कहां से कहां पहुंचता हुआ। कहती ना, कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी खरगोश से। चाल उसकी धीमी थी, लेकिन लगातार थी धक 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 धक, और लगातार देखिए धड़कने बढ़ा रही है भाई, धक धक है। अभी भी देखिए 2 गेंद है, जीत की बात करेंगे ना यहाँ पर से 8 की जरूरत है। कहती ना, सर्दी सर्दी हो जाए तो भिक्स लेना पड़ता है, मुकाबला जीतना है तो रिक्स लेना पड़ता है। और स्ट्राइक पर बल्लेबाजी की बात करेंगे, प्रशांत क्या रखेंगे शांत है, एक ताकतवर खिलाड़ी है भाई यहाँ पर से। ताकत है और टाइमिंग सबको जरूरत है। 2 गेंद देखिए 8 की जरूरत है। क्या मुकाबला देखिए, दिल को दहला देने वाला मुकाबला देखिए। हल्की सी कड़ी धूप में और कड़ा संघर्ष। 2 गेंद 8 की जरूरत है। अगर आपको सुपर ओवर तक भी पहुंचना है तो इस गेंद पर कम से कम तो 1 रन तो आपको ढूंढना पड़ेगा, क्योंकि 7 रन तो कम से कम आपको सुपर ओवर तक। मैच जीतने के लिए 8 है, और गेंदबाज अविनाश तैयार है। खींचा है, ऊंचाई ली और गलती हो गई भाई। अब 1 गेंद 8 की जरूरत है। आप देखिए ये सेलिब्रेशन बता रही है भाई, ले जाएंगे ट्रॉफी उठा कर ले जाएंगे, और रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। चषक 1 नंबर, मयूर ग्रुपचा जगन स्फूर्ती चषक 1 नंबर। क्या बात है, ये शोर देखिए बताता हुआ कुछ देर की खामोशी थी, फिर शोर आ चुका है। अब ये देखिए यहाँ पर ढोके टीम बता रहे हैं, अब जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में पहुंचने का हमारा दौर करीब आ चुका है। देखते हैं यहाँ क्या करीब पहुंचेंगे। क्या मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा देखिए। दोपहर की कड़ी धूप देखिए, 1 गेंद 8 की जरूरत है। और बदलापुर की देखिए मानो के 2 होम टीम खेल रहे हैं, और ऐसा होम टीम इतनी कड़ी धूप में अक्सर कम क्राउड होते हैं, अक्सर कम ऑनलाइन होते हैं, लेकिन ये देखिए मयूर ग्रुप एक करके दिखाते हुए 1500 से ज्यादा लोग ऑनलाइन है, क्योंकि दोपहर के खाने के बाद लोग पर बिस्तर पर लेटना पसंद करते हैं, टीवी पर शो देखना पसंद करते हैं। लेकिन इस वक्त देखिए जगन्नाथ स्मृति से देखिए ये टूर्नामेंट की ये सफल है। सोचिए मंजर अभी ऐसा है 1500 के ऊपर है, तो शाम के बाद ठाणे रायगढ़ में क्या रहेगा। और उससे पहले देखिए बड़े बड़े शेर, रायगढ़ ठाणे से ग्रामीण का हंगामा। अब तो देखिए औपचारिकता मैच में एक्स्ट्रा गेंद, ओ मैच को देखिए यहां पर ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे। ढोके टीम गो टू सुपर 10 कांग्रेचुलेशन हार्डलॉक्सिल टीम। गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे,
चलिए मैच बॉल पहुंचाइए ढोके की क्राउड देखिए मैच बॉल थोड़ा पहुंचाइए चला ढोकेचा क्राउड प्रेक्षक चेंडू पाठवा नहीं तो चलिए आपकी टीम को देखिए पेनल्टी का फिर सामना करना पड़ सकता है चलिए गेंद पहुंचाइए अंदर भाई ठीक. क्या बात आहे बाबूशा खरं तर अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळाली 12 चेंडूमध्ये सुरुवातीला 34 धावा असताना 51चं टार्गेट होतं 18 बॉल 17ची मॅच आणि बॉलर रन इक्वेशन असताना काय गोलंदाजी केली आहे थोडी आपण चर्चा सचिन भोईर कॅप्टनशी करणार आहोत कारण काय स्ट्रॅटजी काय रणनीती खरं तर काय कानमंत्र त्यांच्या वतीनं देण्यात आला सगळ्या गोलंदाजांनी कमालच केली आहे अखेर